नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे। आजच्या या सेशनमध्ये आपण या ठिकाणी घेणार आहोत 8 एप्रिल 2025 जेई मेन्सच्या सेकंड शिफ्टमध्ये विचारण्यात आलेल्या पेपरचे एक्सप्लेनेशन। टॅन इनव्हर्स, तर आपल्याकडे टॅन इनव्हर्सचं लिमिट कॅल्क्युलेट करण्यासाठी काही फॉर्म्युला नाही। लॉग ऑफ अंडर रूट, तर या ठिकाणी आपण काही बघू शकतो। -2x या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि डिनॉमिनेटरमध्ये या ठिकाणी दिलेला आहे x⁵. तर बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी जे इक्वेशन दिलेलं आहे लिमिट x टेंड्स टू 0, ज्याला स्टेटमेंट 1 म्हटलेलं आहे, तर टॅन इनव्हर्स x दिलेला आहे। आता टॅन इनव्हर्स जो काही आहे, तर टॅन इनव्हर्सला नेमकं या ठिकाणी लिहायचं कसं, तर त्या ठिकाणी आपल्याकडे काही सिरीज आहेत। या ठिकाणी टॅन इनव्हर्स x साठी मॅक्लॉरिन सिरीज आपण घेत असताना त्या ठिकाणी आपण काय घेत असतो, x मायनस, बघा टॅन इनव्हर्स x असताना x मायनस x³/3, नंतर प्लस x⁵/5, नंतर मायनस x⁵7/7, नंतर प्लस x⁹9/9, नंतर मायनस प्लस मायनस प्लस, असं कुठपर्यंत अप टू द इनफायनाइट टाइम्स आपण ही सिरीज घेत असतो। मॅक्लॉरिन सिरीज परत जर लॉग ऑफ √1 - x/1 + x साठी जर आपण घेत आहोत, तर ती सिरीज आहे x प्लस x³ प्लस x⁵5/5 प्लस x⁷7/7, तर अशी कुठपर्यंत अप टू द इन्फिनिटी पर्यंत। या ठिकाणी स्टेटमेंट 1 जे मला कॅल्क्युलेट करायचं आहे, लिमिट x टेंड्स टू 0 टॅन इनव्हर्स x प्लस लॉग ऑफ √1 + x अपॉन 1 - x मायनस 2x अपॉन x⁵5। तर बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी लिमिट x टेंड्स टू 0 ॲज इट इज। आता मॅक्लॉरिन सिरीज या ठिकाणी टॅन इनव्हर्स x साठी काय सांगते, तर x मायनस x³ प्लस x⁵5/5 मायनस x⁷7/7 अप टू द इन्फिनिटी, प्लस लॉग ऑफ साठी काय सांगते, x प्लस x³ प्लस x⁵5/5 प्लस x⁷7/7 अप टू द इन्फिनिटी। त्यानंतर या आपल्या लिमिट स्टेटमेंट 1 मध्ये दिलेला -2x तो ॲज इट इज, आणि त्याच्या डिवाइड मध्ये आहे x⁵5। आता बघा, x प्लस x मायनस 2x, तो x त्या ठिकाणी कॅन्सल झाला। आपल्याकडे उरला बघा लिमिट x टेंड्स टू 0 हा डिनॉमिनेटरचा x⁵5 ॲज इट इज, ठीक आहे। आता हा x 2x कॅन्सल झाला, नंतर बघा x³ तो पण कॅन्सल झाला। आपल्याकडे समोर कोण उरला, तर समोर उरला x⁵5 प्लस x⁵5, ठीक आहे। म्हणजेच कोण उरला आपल्याकडे, या ठिकाणी आहे आपल्याकडे x⁵5/5 प्लस x⁵5/5, तो होईल आपला 2x⁵5/5 प्लस समोर काय उरला आपल्याकडे, 7 पण कटला। 7 कटल्याच्या नंतर समोरचा 9 इथला 9, तो झाला आपल्याकडे 2x⁹9/9, ठीक आहे। असंच समोर ते कुठपर्यंत अप टू द इन्फिनिटी। आता या ठिकाणी लक्षात घ्या, जर आपण या ठिकाणी वरचा x⁵5 जर आपण कॉमन घेतला, म्हणजेच मला म्हणायचं आहे लिमिट x टेंड्स टू 0 ॲज इट इज। आता x⁵5 प्लस x⁵5 तो झालेला होता 2/5। आपण जर या ठिकाणी x⁵5 जर कॉमन घेतला, तर ब्रॅकेटमध्ये काय असेल, या ठिकाणचा x⁵5 कटला, म्हणजेच या ठिकाणी उरला 2/5 प्लस या ठिकाणी उरला 2/9, x⁴9 मधला पॉवर 5 गेला, तर या ठिकाणी आहे x⁴, असं अप टू द इन्फिनिटी पर्यंत प्रत्येक ठिकाणी कुठं कुठं एक उरत जाणार आहे। डिवाइड मध्ये आहे x⁴5 या ठिकाणी कॅन्सल झाला। एक जरी या ठिकाणी टर्म कॅन्सल झाली, तर आपण लिमिटचं व्हॅल्यू पुट करत असतो, म्हणजेच काय, x च्या जागी मी 0 पुट करणार। तर बघा, मला मिळेल या ठिकाणी 2/5 प्लस 2/9 इंटू x च्या जागी 0
एक्सचा पॉवर 4 होता. सेम तसंच समोर काही ना काही नंबर तर उरतीलच, काही ना काही नंबर तर मिळतीलच, पण एक्स उरेल. मग त्याच्यामुळे समोर सगळे काय होत जाणार आहे, 0 0 0 0 होत जाणार आहे. मग समोरच्या सगळ्या टर्म त्या ठिकाणी काय झाल्या, 0 झाल्या. एकच टर्म उरली फक्त 2/5 प्लस 0 0 0 0 0 0. म्हणजेच काय उरलं 2/5 प्लस 0 0 0 0. फायनल आन्सर इज 2/5. याचा अर्थ काय, स्टेटमेंट 1चा आन्सर काय येत आहे 2/5. देअरफॉर स्टेटमेंट 1 इज करेक्ट. ओके, या ठिकाणी आपल्याला दुसरं चेक करायचं आहे स्टेटमेंट 2. तर बघा स्टेटमेंट 2 या ठिकाणी चेक करण्यासाठी आपण काय करूयात, स्टेटमेंट 2 काय दिलंय, तर ते दिलंय लिमिट x टेंड्स टू 1, त्यानंतर एक्सचा पॉवर दिलाय 2/1 मायनस एक्स. ठीक आहे, त्याचं व्हॅल्यू दिलेलं आहे, ते आपण कॅल्क्युलेट करू. या ठिकाणी बघा आता जर एक्सच्या जागी 1 पुट केलं तर एक्सचा पॉवर या ठिकाणी काय बनेल, 1 पुट केलं तर 1चा पॉवर या ठिकाणी बनेल इन्फिनिटी. ठीक आहे, असं काही चालणार नाही, इन्फिनिटी तर यायला नाही पाहिजे. तर आपण या ठिकाणी काय करू बघा, एक रूल आहे या ठिकाणी लॉगचा. ठीक आहे, हा रूल जर आपण या ठिकाणी वापरला तर तो रूल काय असेल या ठिकाणी, तर या ठिकाणी मी घेऊ शकतो e⁻ log ऑफ या ठिकाणी बेस. ठीक आहे, आणि समोरचं टर्म कोण या ठिकाणी, तर समोरचा आहे एक्स, त्याचा पॉवर 2/1 मायनस एक्स. ठीक आहे, आणि ही लिमिट ॲज इट इज. आता बघा इथं लॉग साठी काही फॉर्म्युला तर तयार नाही झाला. ठीक आहे, हा जो काही पॉवर आहे तो या ठिकाणी आपण घेऊ समोर जर मी या ठिकाणी मल्टिप्लिकेशन मध्ये घेतलं तर मला या ठिकाणी काय मिळेल मला मिळेल बघा e⁻ लिमिट x टेंड्स टू 1 2/1 मायनस एक्स इंटू लॉग ऑफ एक्स. आता काय करू, जो 1 मायनस एक्स आहे ना त्याला करू सबस्टिट्यूट. 1 मायनस एक्सला काय करू, समजा मी 1 मायनस एक्सला जर h पुट केलं, बघा 1 मायनस एक्स इज इक्वल टू जर h पुट केलं तर मला काय मिळेल, मला मिळेल x इज इक्वल टू, हा h जाईन पण इकडे मायनस, x इज इक्वल टू 1 मायनस h मिळेल. ठीक आहे, तर माझं हे इक्वेशन कसं बनेल, माझं इक्वेशन बनेल चा पॉवर लिमिट x कोणाला अप्रोच करतोय 1 ला, तर h कोणाला अप्रोच करेल 0 ला. ओके, या ठिकाणी मिळेल मला 2/h इंटू या ठिकाणी मिळेल मला लॉग ऑफ x जागी 1 मायनस h. म्हणजे हा h जर या ठिकाणी मी याला डिवाइड मध्ये दिला बघा. ठीक आहे, तर चालेल, तर या ठिकाणी फॉर्म्युला बनेल, बिलकुल बनेल, मात्र त्या ठिकाणी काय पाहिजे होता, याला डिवाइड मध्ये पाहिजे होता मायनस h. तर मायनस त्याला डिवाइड मध्ये आहे का नाही, म्हणून मी या ठिकाणी घेतला मायनस. आता चालेल, येस आता बिलकुल चालेल. आता या ठिकाणी फॉर्म्युला काय तयार झाला, तर फॉर्म्युला तयार झाला बघा लिमिट h टेंड्स टू 0 लॉग ऑफ 1 मायनस h अपॉन मायनस h. ठीक आहे, तर याच्या जागी असेल 1. म्हणजेच या ठिकाणी मला काय मिळालं, चा पॉवर हा -2 ॲज इट इज, आणि समोर हा लिमिट याच्यासाठी काय मिळाला 1. म्हणजेच मला मिळालं या ठिकाणी 1 चा पॉवर जो -1 आहे तो खाली जाऊन बनेल प्लस चा पॉवर 2. या ठिकाणी लिमिट याचं करेक्ट आहे. म्हणजेच काय, आपलं स्टेटमेंट 1 सुद्धा करेक्ट आहे, स्टेटमेंट 2 सुद्धा या ठिकाणी करेक्ट आहे, ट्रू आहे, ज्याला या ठिकाणी ट्रू म्हटलंय. त्या ठिकाणी ऑप्शन कोणता असेल, स्टेटमेंट 1 आणि स्टेटमेंट 2 आर, ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. बोथ स्टेटमेंट्स आर ट्रू. डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ 3a इज इक्वल टू 2 टू द पॉवर m इंटू 3 टू द पॉवर n. या ठिकाणी जर लक्षात घ्याल तर ॲडजॉइंट ऑफ 3a जो की आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, याचा डिटर्मिनंट इक्वल टू दिलेला आहे 2 टू द पॉवर m इंटू 3 टू द पॉवर n. तर लक्षात घ्या या ठिकाणी फॉर्म्युला काय असतो, तर फॉर्म्युला असतो डिटर्मिनंट ऑफ 3a याचा पॉवर. बघा जर फक्त ॲडजॉइंट जो काही 3a आहे ह्या a ला 3 ने मल्टिप्लाय करून त्याचा ॲडजॉइंट काढून त्याचा जर डिटर्मिनंट केला तर तो याचा पॉवर 2 बनतो. या कंडिशनमध्ये काय झालंय की ॲडजॉइंट आणि परत त्याचा ॲडजॉइंट काढलाय, डबल ॲडजॉइंट काढलाय, म्हणजे या ठिकाणी परत त्याचा पॉवर आणखी 2. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ऑफ 3a तो असेल डिटर्मिनंट ऑफ 3a त्याचा पॉवर 2 इंटू 2. दॅट इज या ठिकाणी काय बनेल, तर आता बघा 3a याचा डिटर्मिनंटचा पॉवर
4. आता हा जो पॉवर 4 आहे हा 3a त्या डिटर्मिनंटचा कंप्लीट पॉवर 4 आहे. म्हणजे ज्या ठिकाणी काय बनेल बघा, एकदा जर कॅल्क्युलेट करावं लागेल 3a त्याचा डिटर्मिनंट, तर त्या ठिकाणी परत काय फॉर्म्युला असतो, तर त्या ठिकाणी फॉर्म्युला असतो 3 त्याचा पॉवर परत 3 आणि डिटर्मिनंट ऑफ a त्याचा पॉवर या ठिकाणी किती आहे, तर हा आहे 4. हे 2चा पॉवर m 2चा पॉवर 3चा पॉवर n ॲज इट इज. ठीक आहे, या ठिकाणी काय बनेल 3चा पॉवर हा 4 जो आहे हा 3चा पॉवर 3चा पण पॉवर आहे आणि a चा पण आहे. म्हणजे त्या ठिकाणी 3चा पॉवर किती बनेल 3 4 12 इंटू डिटर्मिनंट ऑफ a त्याचा पॉवर 4. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपण ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू तर आपण इथं काय म्हणू 2 सोबत 2 3 सोबत 3 आपण कम्पेअर करू, पण त्यासाठी आपल्याला डिटर्मिनंट ऑफ a माहीत पाहिजे. म्हणजे या एचा आपल्याला डिटर्मिनंट काढावा लागेल. बघा आता या एचा जर डिटर्मिनंट काढायचा तर आपण डायरेक्ट काढू शकतो 2. ठीक आहे, रो कॉलम सोडून द्या, पण थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल. आपण काय करू याला एकदा डिटर्मिनंटला थोडंसं म्हणजे सॉरी मॅट्रिक्सला थोडंसं सिम्पल करून घेऊ. मॅट्रिक्सला कसं सिम्पल करू, समजा या ठिकाणी जर बघाल तर आपल्याकडं हा आहे R1, हा आहे R2, हा आहे R3. बघा आपल्याकडे मॅट्रिक्सचं डिटर्मिनंटचं एक प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, तर ती प्रॉपर्टी काय आहे की आपण जर रो मधून कोणता एखादा रो जर ॲड किंवा सबट्रॅक्ट केला तर आपल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू चेंज होत नाही. मी काय करतो या ठिकाणी जो R1 आहे ना 2 प्लस p 2 प्लस p प्लस q तो ॲज इट इज ठेवतो, याच्यात चेंज करत नाही. जो R2 आहे ना R2 त्या R2 मध्ये थोडासा बदल करतो. R2 मध्ये काय करतो माहिती आहे का, या R2 ला मी चेंज करतो, असं चेंज करतो की R2 मधून मायनस करतो 2 इंटू R1. म्हणजे काय करतो की R1 ला 2 ने मल्टिप्लाय करतो आणि R2 मधून मायनस करतो. तर चला करा बरं, मायनस करा या ठिकाणी एकदा 2 ने मल्टिप्लाय करा आणि मग मायनस करा. 4 मायनस 4 हे होईल 0. ठीक आहे, त्यानंतर 6 मायनस 2 ने मल्टिप्लाय करा, 6 मायनस 4 2 बरोबर. नंतर हा 2p झाला, 2p मायनस 2p काटला म्हणजे या ठिकाणी राहिला फक्त 2. ठीक आहे, परत 8 मायनस याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर 4. ठीक आहे, नंतर 3p मायनस 2p हे राहिलं p, नंतर 2q मायनस 2q काटला, चला तो एक कॅन्सल झाला. या ठिकाणी नंतर आपण काय करू तर R3 ला चेंज करू. कोणाला चेंज करू R3 ला. R3 ला कसं चेंज करू माहिती का, तर ह्या R3 मधून मायनस करू आपण 3 इंटू R1 ला, R1 ला मल्टिप्लाय करू 3 ने आणि करू मायनस. चला करा, 6 मायनस 2 3 चा 6 0 झाला. नंतर 12 मायनस, चला इथं 3 ने मल्टिप्लाय करा, तर 3 ने मल्टिप्लाय केलं तर किती येईल 3 2 जा 6, 12 मायनस 6 दॅट इज 6 असेल आणि 3p चला काढला म्हणजे या ठिकाणी फक्त 6 उरला. समोर 20 मायनस 6 हा उरला 14 प्लस 6p मायनस 3p हा उरला 3p, 3q मायनस 3q चला काटला. म्हणजे या ठिकाणी जर आता ह्या एचा कधी आपण डिटर्मिनंट घेतला तर डिटर्मिनंट काय असेल 2, त्याचा रो आणि त्याचा कॉलम सोडून द्या. ठीक आहे, मग काही रो आणि कॉलम सोडला तर 2 ने मल्टिप्लाय करा, 2 14 28 प्लस 3p 2 6p, नंतर मायनस करत असतो आपण. ठीक आहे, मायनस करा, 6 4 जा 24, परत मायनसमुळे साईन चेंज होईल मायनस 6p, नंतर मायनस 2 प्लस p. हां चला याचा रो सोडा कॉलम सोडा, 0 इंटू 0 0 इंटू 0 चला 0च होईल. म्हणजे काय की याचं हा जो सेकंडवाला आहे तर त्याचा रो कॉलम सोडल्यामुळे हा आपला 0 असेल. प्लस समोर कोण आहे 2 प्लस p प्लस q. चला याचा रो आणि याचा कॉलम सोडा, 0 इंटू 6 0 इंटू 2 म्हणजे हे परत आपल्याला 0 मिळणार. ठीक आहे, तर या ठिकाणी आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए काय मिळालं बेटा, डिटर्मिनंट ऑफ ए मिळाला हा 28 मायनस 24 4 मिळाला बघा. ठीक आहे, 2 ब्रॅकेटमध्ये 4 आणि या ठिकाणी नंतर हा 6p राहिला आपला ना, 6p कॅन्सल झाला. ठीक आहे, तर हा आपल्याला या ठिकाणी मिळाला आणि समोरचा मायनस 0 आले. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए या ठिकाणी मिळाला 2 4 जा 8. ठीक आहे, हा 8 आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. चला 8 मिळाला, समोर या ठिकाणी एच्या जागी 8 पुट करा, तर आपल्याला काय मिळेल इथं 3चा पॉवर 12 इंटू एच्या जागी 8 8चा पॉवर 4 इक्वल टू 2चा पॉवर m इंटू 3चा पॉवर n. दोन साईड या ठिकाणी आपल्याला मिळालेल्या आहेत. तर त्या दोन्ही साईडला जर आपण कम्पेअर करू तर कम्पेअर काय होईल 3 सोबत 3 होईल आणि 2 सोबत 2 होईल, 2 सोबत 2 होईल, पण इथं 8 आहे
मग त्या 8ला जर मी असं लिहिलं तर चालेल का? 8ला कसं? 8ला लिहूयात आपण 2चा क्यूब. ठीक आहे, हे कोणाला लिहिलं आपण? 8ला. आणि बाकीच्या सगळ्या टर्म ॲज इट इज. सगळ्या टर्म कोणत्या? 3चा पॉवर 12 इंटू हा 8च्या जागी लिहिला 2चा क्यूब, या ठिकाणचा पॉवर 4 ॲज इट इज. 2चा पॉवर m 3चा पॉवर m, म्हणजेच काय मिळालं? 3चा पॉवर 12 इंटू 2चा पॉवर 3 चौक 12, 2चा पॉवर m 3चा पॉवर n. चला का कम्पेअर करा या ठिकाणी. जर कम्पेअर कराल तर काय लक्षात येईल? 3च्या जागी 3 आहे, nच्या जागी 12 आहे, म्हणजेच n इज इक्वल टू किती मिळालं? दॅट्स वाय n इज इक्वल टू 12 मिळालं. 2च्या जागी 2 आहे, mच्या जागी 12 आहे, म्हणजे m इज इक्वल टू किती मिळालं? m इज इक्वल टू 12 मिळालं. मला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? m प्लस n दॅट इज 12 प्लस 12, देअरफॉर m प्लस n इज इक्वल टू 24. कुठं आहे 24? ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर. या ठिकाणी प्रश्न वाचून घ्या. या ठिकाणी काय सांगितलंय तर एक स्क्वेअर आहे. समजा आपण जर या ठिकाणी स्क्वेअरचं डायग्राम काढलं, त्यानंतर हे काही डायगोनलचं इक्वेशन दिलेलं आहे, त्यानंतर ए स्क्वेअर कॅल्क्युलेट करायचा आहे. आता ए काय आहे तर ए हा जी काही आपला स्क्वेअर आहे जो आपण क्वाड्रिलॅटरल काढू त्याचं साईड आहे, त्याच्या साईडचा आपल्याला या ठिकाणी स्क्वेअर करायचा आहे. बघा जर या ठिकाणी जर मी डायग्राम काढून घेतली तर काही गोष्टी लक्षात घ्या. या डायग्रामला तर आपण सगळ्यात सुरुवातीला नाव देऊ. हा समजा आपला असेल OABC. ठीक आहे, समजा याला जर नाव दिलं OABC. त्यानंतर ही प्रत्येक साईडचं मेजर किती आहे तर A आहे. ऑल साइड्स ऑफ अ स्क्वेअर आर इक्वल. त्यानंतर हा अँगल या ठिकाणी दिलेला आहे बघा अल्फा. कुणासोबत तर ह्या OA सोबतचा. ह्या OA सोबतचा अँगल कसा आहे तर अल्फा आहे, पॉझिटिव्ह डायरेक्शनने. त्यानंतर जे काही आपल्याला डायगोनल्सचे इक्वेशन दिलेले आहेत तर हे डायगोनल एकमेकांना या ठिकाणी कुठेतरी इंटरसेक्ट करतील. तर काय असतं त्या ठिकाणी तर आपण स्क्वेअरचं प्रॉपर्टी बघितलेलं आहे. काय स्क्वेअरचं प्रॉपर्टी की स्क्वेअरचे डायगोनल हे या ठिकाणी परपेंडिक्युलरली बायसेक्ट करतात. म्हणजेच काय, हे डिस्टन्स चारही डिस्टन्स कसे असतील इक्वल असतील आणि या ठिकाणी तयार होणारा अँगल किती असेल तर तो असेल 90 डिग्री. त्यानंतर हा अँगल किती असेल तर तो असेल या ठिकाणी 45 डिग्री. ठीक आहे, मग आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला सगळ्यात सुरुवातीला या ठिकाणी कॅल्क्युलेट करावं लागेल. बघा ए काढायचं आहे मला. ठीक आहे, हे फायनल आपलं या ठिकाणी आपलं म्हणजे टार्गेट काय आहे तर ए काढायचं आहे आपल्याला. मग ए काढण्यासाठी सगळ्यात सुरुवातीला काय करू बघा आपण, या ठिकाणी हे जे काय डायगोनल एकमेकांना इंटरसेक्ट कुठं करतायत या पॉईंटमध्ये, तो पॉईंट तरी निदान माहीत करून घेऊ. मग तो पॉईंट कसा माहीत होईल बघा, या ठिकाणी इक्वेशन काय दिलंय √3 + 1x. ठीक आहे, बघा हे इक्वेशन दिसतं या ठिकाणी. ती इक्वेशन लिहू आपण. √3 + x प्लस √3 - 1y इज इक्वल टू 0. ठीक आहे, या ठिकाणी दुसरं एक इक्वेशन दिलंय. ह्या दोन काय आहेत लाईन झाल्या, लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करतो आपण, लिनियर इक्वेशनला तुम्ही कोणत्या पण मेथडने सिम्प्लिफाय करू शकता. मी डायरेक्ट काय करतो तर सबस्टिट्यूट करतो. ठीक आहे, सबस्टिट्यूशनने आपण सॉल्व्ह करू. या ठिकाणी मला काय मिळेल बघा, हा प्लस पलीकडे जाऊन होईल मायनस √3 + 1x. ठीक आहे, हा जो √3 - 1 आहे तो या ठिकाणी होईल डिवाइड √3 - 1, हा आपला y ॲज इट इज. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा हेच व्हॅल्यू मी काय करतो ह्या इक्वेशनमध्ये इथं पुट करून देतो. ह्या इक्वेशनमध्ये जर मी पुट करणार तर इक्वेशन काय बघा, √3 - 1x नंतर मायनस √3 + 1 नंतर yच्या जागी मी हे व्हॅल्यू पुट करतो प्लस 8√3 इज इक्वल टू 0. ठीक आहे, आता मला काय करायचं आहे, yच्या जागी हे व्हॅल्यू पुट करायचं आहे मायनस √3 + 1 अपॉन √3 - 1 इंटू x. या ठिकाणी बघा काय झालं पाहिजे, ह्या √3 - 1 ने सगळ्यांना मल्टिप्लाय करून घ्या म्हणजे तो कॅन्सल होईल. √3 - 1 ने जर सगळ्यांना मल्टिप्लाय केला तर या ठिकाणी मिळेल √3 - 1चा स्क्वेअर x मायनस या ठिकाणी बघा ह्या दोघांचा मल्टिप्लाय करा आणि मायनस मायनस होईल प्लस √3 + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर x ॲज इट इज प्लस 8√3. ह्या √3 - 1 ने जर त्याला मल्टिप्लाय केलं तर √3 - 1 इज इक्वल टू काय मिळेल बघा, या ठिकाणी √3 - 1चा स्क्वेअर करा, √3चा स्क्वेअर मायनस सगळ्यांचा मल्टिप्लाय प्लस 1चा स्क्वेअर. या ठिकाणी √3 + 1चा स्क्वेअर करा, √3चा स्क्वेअर प्लस 2√3 प्लस 1चा स्क्वेअर x. या ठिकाणी 8√3 ने मल्टिप्लाय करा, 8 ॲज इट इज √3 × √3 दॅट इज 3.
8√3 मायनस 1 करा 8√3 इज इक्वल टू 0. म्हणजे या ठिकाणी मला काय मिळालं, आता बघा कॅल्क्युलेट जर कराल तर हा 2√3 हा 2√3 कॅन्सल होईल, एक्सने मल्टिप्लाय करून प्लस मायनस कॅन्सल होईल. या ठिकाणी काय उरलं 3 + 1 4x प्लस 4x हा झाला 8x. ठीक आहे. नंतर 8 3 24 मायनस 8√3 इज इक्वल टू 0. 8ने जर सगळ्यांना डिवाइड कधी करून घ्याल तर x इज इक्वल टू मला मिळालं बघा हा प्लस 24 पलीकडे जाऊन होईल मायनस आणि 8 कॅन्सल झाला त्याच्यामुळे -3 आणि हा पलीकडे जाऊन झाला √3. हे मला कशाच व्हॅल्यू मिळालं, हे मला मिळालं या ठिकाणी एक्सचं व्हॅल्यू, x इज इक्वल टू -3 प्लस √3. ओके. आता हेच व्हॅल्यू काय करू ह्या इक्वेशनमध्ये पुट करा. ठीक आहे. जर याच्यात सबस्टिट्यूट कराल तर या ठिकाणी काय सांगा y इज इक्वल टू काय, y इज इक्वल टू आहे -√3 प्लस 1 डिवाइड √3 मायनस 1. एक्सच्या जागी काय पुट कराल, एक्सच्या जागी पुट करा -3 प्लस √3. ठीक आहे. आता बघा y इज इक्वल टू हा आपला मायनस मिळालं तिथं √3 प्लस 1 अपॉन √3 मायनस 1. ह्या दोघांच्या मधलं काय करू तर आपण -√3 कॉमन घेऊ. बघा -√3 जर मी कॉमन घेतला तर इथला √3 कटला म्हणून तिथे काय राहील √3, इथला प्लस कटला म्हणजे काय राहील मायनस आणि इथला √3 कटला म्हणजे 1. हा √3 मायनस 1 √3 मायनस 1 कटला, मायनस मायनस काय होईल या ठिकाणी मायनस मायनस होईल प्लस आणि √3 मल्टिप्लाय करा 3 प्लस √3. ही कुणाची मिळाली तर ही मिळाली मला या ठिकाणी वायची व्हॅल्यू. म्हणजेच काय मला सांगायचं आहे या ठिकाणी जो काही हा पॉईंट आपण सुरुवातीला डिनोट केला होता बघा या पॉईंटचे कोऑर्डिनेट मिळाले. ठीक आहे. आता त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट मिळाले, त्या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय मिळाले तर आपल्याला मिळाला -3 प्लस √3 आणि 3 प्लस √3. ते कुणाचे समजा त्याला ABCD नाव देऊ समजा आपण त्याला. ठीक आहे. त्या D पॉईंटचे कोऑर्डिनेट मिळाले. या ठिकाणी जर आपण म्हणू की D इज इक्वल टू काय मिळाला तर -3 प्लस √3 कॉमा 3 प्लस √3. या ठिकाणी मी काय म्हणतो की जर OD जर कॅल्क्युलेट करायचा असेल, मला काय कॅल्क्युलेट करायचं असेल OD, तर OD काय असेल बेटा OD काय असेल या ठिकाणी OD इज इक्वल टू आपण घेऊ शकतो डिस्टन्स फॉर्म्युला. ठीक आहे. काय डिस्टन्स फॉर्म्युला √ ओरिजिन पासून आहे ना तो, तर 0 मायनस. मग या ठिकाणी काय करू आपण 0 मायनस कोण -3 प्लस 3 √3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. दुसऱ्यासाठी काय येईल प्लस 0 मायनस 3 प्लस √3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. या ठिकाणी बघा OD इज इक्वल टू आपल्याला मिळेल √ ह्या 0मुळे साईन चेंज होतील तर हे काय होईल आपलं 3 मायनस √3 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस ह्या मायनसमुळे आता बघा समोरच्याचे समजा आपण जर साईन जरी चेंज होतील म्हटलं तर दोघं पण मायनस मायनस होतील, 0 कटला. आता जर आपण याचा कधी स्क्वेअर केला तर तो निगेटिव्हचा स्क्वेअर पण काय असेल पॉझिटिव्ह, म्हणजे 3 प्लस √3चा स्क्वेअर. निगेटिव्हचा स्क्वेअर पण या ठिकाणी पॉझिटिव्ह. या ठिकाणी जरी आपण तसं केलं असतं तरी चाललं असतं, पण एकाचं प्लस होतं एकाच मायनस होतं म्हणून आपण चेंज केले. ठीक आहे. तर आता बघा या ठिकाणी काय मिळेल आपल्याला OD इज इक्वल टू करा स्क्वेअर करा 3चा स्क्वेअर 9 मायनस सगळ्यांचा मल्टिप्लाय 2 × 3 × √3 प्लस √3चा स्क्वेअर. ठीक आहे. त्याच्यानंतर हा आहे आपला 3 प्लस √3 त्याचा करा 3चा स्क्वेअर 9 नंतर प्लस 2 × 3 × √3 नंतर प्लस √3चा स्क्वेअर 3. तर या ठिकाणी आपल्याला काय मिळालं बघा हा आपला 2 × 3 हे आपलं सगळं कॅन्सल झालं. म्हणजेच या ठिकाणी OD काय मिळेल आपल्याला तर OD मिळालं आपल्याला 9 की झाले 9 3 12 12 आणि 24. ठीक आहे. 24 या ठिकाणी मिळालं. 24 म्हणजेच किती 24चा जर रूट घ्याल तर किती मिळेल ते आपल्याला 4 × 6 म्हणजेच 2 √6. 2 √6 हा काय मिळाला आपल्याला OD मिळाला. हा OD मिळाला बघा 2 √6. OD 2 √6 मिळाला. हा OA किती असेल OA पण तितकाच असेल कारण प्रॉपर्टी काय सांगते या ठिकाणी डायगोनल्स एकमेकांना काय करतात परपेंडिक्युलरली बायसेक्ट करतात. ओके. आणि स्क्वेअर्सचे डायगोनल इक्वल असतात. स्क्वेअरचे डायगोनल इक्वल असतात याचा अर्थ त्याचे बायसेक्शन झालेले पार्ट ते पण इक्वलच असतील. म्हणजे या ठिकाणी जर बघाल तर हा कोण ODA हा एक राईट अँगल ट्रायंगल तयार झाला बघा. ओके. राईट अँगल ट्रायंगल जर तयार झाला तर OA इज इक्वल टू काय असेल सांगा. OA इज इक्वल टू काय असेल OA इज इक्वल टू काय असेल हा हायपोटेनस होईल ना मग त्या ट्रायंगलचा. तर OA इज इक्वल टू √ ODचा स्क्वेअर प्लस ADचा स्क्वेअर म्हणजेच 2 √6चा स्क्वेअर प्लस 2 √6चा स्क्वेअर. ठीक आहे. आता बघा OA म्हणजेच काय होतं आपलं A होतं
ओ ए म्हणजेच काय होतं ए होतं, म्हणजे या ठिकाणी मग मी पुट करू ओ एच्या जागी जर मी पुट केलं ए, ठीक आहे, तर ए इज इक्वल टू बघा या ठिकाणी काय होईल 2चा स्क्वेअर 4 इंटू √6 म्हणजेच 6 प्लस 4 इंटू 6 हे झालं अंडर रूट. आता या ठिकाणी बघा हे तर एचं व्हॅल्यू होतं काढायचं आपल्याला ए स्क्वेअर आहे, स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करा ए स्क्वेअर इज इक्वल टू हा रूट आणि रूट स्क्वेअर कॅन्सल होईल 6 4 जा 24 प्लस 24 देअरफॉर ए स्क्वेअर इज इक्वल टू 48 आपल्याला मिळालेलं आहे. ए स्क्वेअर इज इक्वल टू 48. दॅट्स वाय ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन्स मधील प्रश्न आहे बघा या ठिकाणी सांगितलंय देर आर 12 पॉइंट्स इन अ प्लेन नो 3 ऑफ विच आर इन द सेम स्ट्रेट लाईन. त्याच्यापैकी कोणते पण 3 असे सेम स्ट्रेट लाईन मध्ये नाहीत एक्सेप्ट 5 पॉइंट्स, फक्त 5 पॉइंट्स जर सोडले तर विच आर कोलिनियर. देन द टोटल नंबर ऑफ ट्रायंगल्स दॅट कॅन बी फॉर्म विथ द व्हर्टायसेस ॲट एनी 3 ऑफ दिस 12 पॉइंट्स. हे जे काही 12 पॉइंट आहेत हे 12 पॉइंट कुठेही घ्या, फक्त ते कसे नसले पाहिजे तर त्याच्यापैकी 3 पॉइंट्स कोणते पण 3 पॉइंट्स हे कोलिनियर नसले पाहिजे. या ठिकाणी एक्सेप्शन आहे फक्त 5 पॉइंट्सचं. तर काय असेल या ठिकाणी बघा सरळ सरळ नंबर ऑफ ट्रायंगल्स बघा नंबर ऑफ ट्रायंगल्स काय तयार होईल तर किती पॉइंट आहेत 12 पैकी ट्रायंगल तयार होण्यासाठी किती घ्यावे लागतात 3. दॅट्स इट 12C. या ठिकाणी एक कंडिशन काय दिली तर कंडिशन दिली एक्सेप्ट 5 पॉईंट. 5 पॉईंट असे आहेत की जे कोलिनियर आहेत. ओके म्हणजे काय ते कोलिनियर आहेत याचा अर्थ त्या 5 पॉईंट पासून काही ट्रायंगल बनणार नाही. म्हणजे कसं सांगायचं मला 1 2 3 4 5 हे जर 5 पॉईंट असतील तर बघा याच्यापैकी कोणते पण 3 पॉईंट जर आपण घेतले तर याचं काही ट्रायंगल बनणार नाही. तर मग हे कॉम्बिनेशन काय होईल तर ते करावं लागेल -5C3. येतं लक्षात जे लेवलचा प्रश्न नाहीच आहे हा. ठीक आहे या ठिकाणी कन्सेप्ट काय लक्षात घ्यायचा आहे 12 पॉईंटपैकी 3 घेतले तर ट्रायंगल तयार होतोय म्हणजे हे तुमचा आन्सर येईल. पण सांगितलं काय की 5 पॉईंट असे की जे कोलिनियर आहेत म्हणजे त्याचं ट्रायंगल बनणारच नाही. मग त्याचं ट्रायंगल जर बनणार नाही तर याच्यातून मायनस करा. ओके तर बघा मग किती बनतील हे तर 12C3 यासाठी काय फॉर्म्युला 12 फॅक्टोरियल डिवाइड 12 - 3 फॅक्टोरियल तो काय असेल 9 फॅक्टोरियल इंटू या ठिकाणी 3चा फॅक्टोरियल मायनस हा इथं वापरा 5चा फॅक्टोरियल नंतर काय असेल 5 - 3 2चा फॅक्टोरियल आणि 3चा फॅक्टोरियल. चला करा 12 11 10 9चा फॅक्टोरियल डिवाइड 9चा फॅक्टोरियल इंटू 3चा फॅक्टोरियल डायरेक्ट 6 घेतला चालेल. चला या ठिकाणी घ्या 5चा फॅक्टोरियल 5 4 3चा फॅक्टोरियल डिवाइड इथं 2चा फॅक्टोरियल डायरेक्ट घ्या 3चा फॅक्टोरियल. चला डिवाइड करता येईल का या ठिकाणी करा बरं 9चा फॅक्टोरियल कॅन्सल 3चा फॅक्टोरियल कॅन्सल. या ठिकाणी काय झालं 2 1 जा 2 2 2 जा म्हणजेच या ठिकाणी मला मिळालं -10. ओके हां या ठिकाणी बघा 6 1 जा 6 6 2 जा म्हणजे या ठिकाणी मला काय मिळालं तर मला मिळालं 2 × 11 × 10 -10. चला या ठिकाणी कॅल्क्युलेट करा बरं कॅल्क्युलेट कुणाला कराल या ठिकाणी 2 × 11 × 10 तर ते काय मिळेल मला या ठिकाणी 2 × 11 × 10 दॅट इज 220 -10 आन्सर मिळाला मला 210. देअरफॉर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. डिफरन्शियल इक्वेशन या टॉपिकचा हा प्रश्न आहे ज्याला की आपण डिफरन्शियल कॅल्क्युलस या नावाने सुद्धा ओळखतो. या ठिकाणी बघा काय सांगितलंय f(x) दिलेला आहे g(x) दिलेला आहे त्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे आणि आपल्याला y(1) या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा या ठिकाणी जे दिलंय f(x) इज इक्वल टू x - 1. मला या ठिकाणी g(f)(x) पुट करायचं आहे त्यामुळे मी एकदा काय करतो तर f(x) कॅल्क्युलेट करून घेतो. काय असेल xच्या जागी f(x - 1) इक्वल टू बघा f(x) ची किंमत माहिती आहे का आपल्याला यस बिलकुल. तर f(x) ची किंमत किती आहे f(x) ची किंमत आहे x - 1 आणि हा समोरचा -1 म्हणजेच मला f(x) काय मिळाला तर तो मिळाला x - 2. ओके त्यानंतर बघा या ठिकाणी g(x) काय दिलाय
तर जी ऑफ एक्स या ठिकाणी दिलाय ई टू द पॉवर एक्स. आता जर मी म्हटलो जी ऑफ एफ ऑफ एक्स तर तो काय असेल ई टू द पॉवर एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू या ठिकाणी आहे एक्स मायनस 2. हे मिळालं मला जी ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, चला इथपर्यंत जर आपण घेतलेलं आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला हा डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे. तर काय दिला डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी dy बाय dx इज इक्वल टू सांगा ई टू द पॉवर मायनस 2 रूट एक्स इंटू जी ऑफ ऑफ एक्स मायनस वाय बाय रूट एक्स ठीक आहे. तर आता बघा या ठिकाणी आपण काय करू जी ऑफ एफ ऑफ एक्सची व्हॅल्यू पुट करू. म्हणजेच मला काय मिळेल dy बाय dx इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस 2 रूट एक्स. जी ऑफ एफ ऑफ एक्स म्हणजे काय ई टू द पॉवर एक्स मायनस 2 ई टू द पॉवर एक्स मायनस 2 कुणाच्या जागी ह्या जीच्या जागी. ठीक आहे, तिथे आलं आपलं ई टू द पॉवर एक्स मायनस 2 आणि समोरचं बाकीच्या टर्म्स ॲज इट इज. बाकीचं कोण मायनस वाय बाय रूट एक्स ॲज इट इज. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी काय करतो आपण हा dy बाय dx ॲज इट इज. हा जो मायनस वाय बाय एक्स आहे तो या साईडला येऊन काय होईल प्लस वाय बाय रूट एक्स इक्वल टू. आता बघा या ठिकाणी ई टू द पॉवर ई या ठिकाणी काय एकमेकांना मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. जर दोघं एकमेकांना मल्टिप्लिकेशनमध्ये असतील तर पॉवरचा आपण काय करतो पॉवरचं ॲडिशन करतो. म्हणजे या ठिकाणी काय मिळेल ई टू द पॉवर याचा पॉवर कोण आहे मायनस 2 रूट एक्स याचा पॉवर कोण आहे एक्स मायनस 2. या ठिकाणी दोन्ही पॉवरचं काय होईल तर ॲडिशन. ओके, आता बघा याला जर तुम्ही थोडं व्यवस्थित बघाल तर आपल्याला हे काय मिळालंय हे असं मिळालंय का हिअर dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q. ओके, मग आपण या ठिकाणी काय करणार हिअर p इज इक्वल टू बघा dy बाय dx कटला. ओके, y कटला तर p काय येईल 1 बाय रूट एक्स म्हणजे p ची व्हॅल्यू काय मिळाली 1 बाय रूट एक्स. अँड q इज इक्वल टू काय मिळाला q इज इक्वल टू मिळाला ई टू द पॉवर बघा सिक्वेन्सने लिहून घ्या आपण याला एक्स मायनस 2 रूट एक्स मायनस 2. ओके, म्हणजेच हे काय मिळालं तर आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनचं या ठिकाणी इंटिग्रेटिंग फॅक्टर आपल्याला काढावा लागेल. या ठिकाणी काय मिळेल सांगा बरं हेअर इंटिग्रेटिंग फॅक्टर काय घेत असतो आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर ई टू द पॉवर इंटिग्रेशन ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजेच काय जो काही पी आहे त्याचा आपल्याला घ्यावं लागेल इंटिग्रेशन. चला या ठिकाणी आपण पहिले तर पीचा या ठिकाणी इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करून घेऊ. ठीक आहे, पीचा इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करा. या ठिकाणी काय आहे सांगा हेअर इंटिग्रेशन ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजेच इंटिग्रेशन ऑफ 1 बाय रूट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय असेल या ठिकाणी एक्स जाईल वरती एक्सचा पॉवर मायनस 1 बाय 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, तर तो आपल्याला मिळेल बघा या ठिकाणी एक्स टू द पॉवर 1 ने वाढवा मायनस 1 बाय 2 प्लस 1 दॅट इज 1 बाय 2 आणि त्याच 1 बाय 2 ने त्याला डिवाइड करा. ठीक आहे, तोच 1 बाय 2 डिवाइड केला म्हणजे तो 2 कुठे जाईल वरती जाईल म्हणजे मला मिळेल 2 इंटू एक्स टू द पॉवर 1 बाय 2. आपण त्या ठिकाणी काही प्लसचे वगैरे घेत नाही. तर आपल्याला काय मिळालं सांगा या ठिकाणी इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ई टू द पॉवर इंटिग्रेशन ऑफ पी म्हणजेच आपल्याला मिळालं ई टू द पॉवर काय मिळालं बघा या ठिकाणी 2 एक्स टू द पॉवर 1 बाय 2 म्हणजेच रूट एक्स. ठीक आहे, हा मिळाला आपल्याला इंटिग्रेटिंग फॅक्टर. या ठिकाणी इंटिग्रेटिंग फॅक्टर हा आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. आता जर आपण जनरल सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन बघाल तर ते काय असतंय y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इक्वल टू q इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टरचा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x प्लस c या ठिकाणी आपण घेत असतो. ठीक आहे, जो c आपण या ठिकाणी इंटिग्रेटिंग फॅक्टरमध्ये नाही घेतला तो या ठिकाणी घेत असतो. तर बघा आता येथे yच्या जागी y इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला आपला ई टू द पॉवर 2 अंडर रूट एक्स इक्वल टू. आता बघा इंटिग्रेशन ऑफ क्यूचं व्हॅल्यू काय घेतलं होतं आपण तर क्यू इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स मायनस 2 रूट एक्स मायनस 2 त्याला मल्टिप्लाय करायचं इंटिग्रेटिंग फॅक्टर नाही. इंटिग्रेटिंग फॅक्टर काय आला या ठिकाणी ई टू द पॉवर 2 रूट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स.
प्लस सी. ओके, आता बघा या ठिकाणी y इंटू ई टू द पॉवर 2 रूट एक्स ॲज इट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आता ई इंटू ई आहे, ई इंटू ई आहे, याचा अर्थ काय, बेस सेम आहे, पॉवरची या ठिकाणी ॲडिशन होईल. म्हणजेच काय होईल, ई टू द पॉवर एक्स मायनस 2 रूट एक्स मायनस 2 आणि हा दुसऱ्याचा जो पॉवर आहे तो याच्यामध्ये होईल ॲड विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सी ॲज इट इज. या ठिकाणी बघा हा 2 रूट एक्स या ठिकाणी प्लस मायनस कॅन्सल झाला. म्हणजेच मला मिळालं बघा या ठिकाणी y इंटू ई टू द पॉवर 2 रूट एक्स इक्वल टू ई टू द पॉवर एक्स मायनस 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सी. आता जर ई टू द पॉवर एक्स मायनस 2 याचा जर इंटिग्रेशन घेसाल तर याचं इंटिग्रेशन काय येईल, देअरफॉर y ई टू द पॉवर 2 रूट एक्स इक्वल टू हा प्लस सी ॲज इट इज. बघा ई टू द पॉवर काही पण असेल तर त्याचं इंटिग्रेशन तोच टर्म असतो, ई टू द पॉवर एक्स मायनस 2. हे आपल्याला या ठिकाणी मिळालं. कॅल्क्युलेट करायचं आहे y ऑफ 1, म्हणजेच एक्सच्या जागी 1 पुट करायचं. पण एक्सच्या जागी 1 पुट करताना आपल्याला पहिले सीचं व्हॅल्यू त्या ठिकाणी माहीत पाहिजे, जे की मला सीचं व्हॅल्यू माहीत नाही. तर सीचं व्हॅल्यू केव्हा मिळेल, मला माहिती आहे बघा y ऑफ 0 इज इक्वल टू 0, 2 इंटू रूट 0 इक्वल टू या ठिकाणी काय मिळेल, ई टू द पॉवर 0 मायनस 2 प्लस सी. तर बघा हा 0 काढला, ठीक आहे, म्हणजेच काय मिळालं, देअरफॉर सी इज इक्वल टू या साईडला होईल 0 आणि हा ई इकडे येऊन काय होईल मायनस, तर तो होईल मायनस ई टू द पॉवर जो मायनस 2 आहे तो ॲज इट इज. हे मिळालं मला सीचं व्हॅल्यू. ठीक आहे, सीचं व्हॅल्यू मिळालं. आता काय करसाल, सीचं व्हॅल्यू या ठिकाणी पुट करा. कुणात, या ठिकाणी आहे बघा y इज इक्वल टू y इंटू ई टू द पॉवर 2 रूट एक्स इक्वल टू ई टू द पॉवर एक्स मायनस 2 प्लस सी. तर सीच्या जागी काय असेल, सीच्या जागी असेल मायनस ई टू द पॉवर मायनस 2. ठीक आहे, ही व्हॅल्यू आपल्याला अशा पद्धतीने मिळून जाईल. आता बघा y ऑफ 1 काढायचं आहे, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी x आहे त्या त्या ठिकाणी मी 1 पुट करणार. तर मला इक्वेशन मिळेल y इंटू ई टू द पॉवर 2 इंटू रूट 1 इक्वल टू ई टू द पॉवर 1 मायनस 2 मायनस ई टू द पॉवर मायनस 2 ॲज इट इज. ओके, त्या ठिकाणी काय मिळालं, तर हा मिळाला ई टू द पॉवर मायनस 1 मायनस ई टू द पॉवर मायनस 2 आणि हा आहे आपला y इंटू ईचा स्क्वेअर. हा ईचा स्क्वेअर आहे, पलीकडे जाऊन काय करेल, तो त्या सगळ्यांना डिवाईड करेल. म्हणजेच आपल्याला मिळेल y इज इक्वल टू या ठिकाणी दोघांमध्ये ई टू द पॉवर मायनस 1, ओके, मायनस ई टू द पॉवर मायनस 2 आणि ईचा स्क्वेअर याला पण डिवाईड, ईचा स्क्वेअर याला पण डिवाईड. हा मायनस 1 खाली येऊन काय बनेल, तर प्लस 1 बनेल. किंवा y इज इक्वल टू डायरेक्ट कॅल्क्युलेट करा, ई टू द पॉवर मायनस 3 मायनस ई टू द पॉवर मायनस 4, जे की आपल्याला मिळालं y इज इक्वल टू 1 अपॉन ई क्यूब मायनस या ठिकाणी मिळालं 1 अपॉन ई टू द पॉवर 4. तर हा ई टू द पॉवर 4 बनण्यासाठी काय करावं लागेल, ई टू द पॉवर 4 बनण्यासाठी दोघांना सुद्धा ईने मल्टिप्लाय करा, याला ईने मल्टिप्लाय करा, ईने म्हणजेच मला मिळालं बघा y इज इक्वल टू खाली आता झालं बेस सेम ई टू द पॉवर 4 आणि वरती झालं ई मायनस 1. ह्या आहे आपलं फायनल ॲन्सर, y इज इक्वल टू ई टू द पॉवर 1 अपॉन ई टू द पॉवर 4. या ठिकाणी ऑप्शन कोणता आहे, ई मायनस 1 ई टू द पॉवर 4. ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. सिक्वेन्स सिरीजचा प्रश्न आहे बघा, दिसायला खूप मोठं दिसतं आहे, मात्र अत्यंत सोपा प्रश्न आहे. करायचं काय आहे लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला कंडिशन्स काय दिल्या, तर पहिलं दिलं या ठिकाणी बघा 1 अपॉन 1चा पॉवर 4 प्लस 1 अपॉन 2चा पॉवर 4 प्लस 1 अपॉन 3चा पॉवर 4 प्लस असं कुठपर्यंत, असं अप टू द इन्फिनिटीपर्यंत इक्वल टू दिलंय पाय पॉवर 4/90. दुसरं दिलंय आपल्याला या ठिकाणी अल्फा इज इक्वल टू काय दिलंय बघा 1 अपॉन 1 टू द पॉवर 4 प्लस 1 अपॉन 3 टू द पॉवर 4 प्लस 1 अपॉन 5 टू द पॉवर 4. म्हणजेच काय की सगळे ऑड नंबर दिलेले आहेत त्या ठिकाणी अप टू द कुठपर्यंत, इन्फिनिटीपर्यंत. त्यानंतर दुसरं दिलं बघा आपल्याला बीटा इज इक्वल टू, तर बीटा इज इक्वल टू काय दिलं आहे 1 अपॉन 2चा पॉवर 4 प्लस 1 अपॉन 4चा पॉवर 4 प्लस 1 अपॉन 6चा पॉवर 4 असं कुठपर्यंत, अप टू द इन्फिनिटीपर्यंत.
या ठिकाणी जर लक्षात घ्याल तर बघा या ठिकाणी प्रत्येक नंबर दिला आहे 1 2 3 4. या ठिकाणी काय फक्त ऑड नंबर दिलेत 1 3 5. या ठिकाणी इवन नंबर दिले 2 4 6. जर मी या बीटामध्ये 1/2 to the power 4 जर कॉमन घेऊ शकलो तर बघा या ठिकाणी कसं राहील. इथलं 1 to the power 1/2 to the power 4 कॅन्सल झालं म्हणजे या ठिकाणी राहिलं 1. मी त्याला 1/1 to the power 4 लिहिलं चालेल. 1 to the power 4 जरी केला तरी 1 आणि 1 काय पण म्हणजे सॉरी 1/1 म्हणजेच आपलं 1 असेल. नंतर या ठिकाणी काय राहिलं बघा 1 हा वरचा 1 ॲज इट इज प्लस वरचा 1 ॲज इट इज प्लस वरचा 1 ॲज इट इज अप टू द कुठपर्यंत हे सगळं आपल्याला इन्फिनिटीपर्यंत मिळेल. आता बघा डिनॉमिनेटरमध्ये काय मिळते. हा 2 to the power 4 या ठिकाणी कॅन्सल झाला. हा राहिला बघा 4 to the power 4. हा जो 4 to the power 4 आहे मी त्याला जर असं लिहिलं तर हा पॉवर 4 आणि 4ला काय लिहू 2 into 2 म्हणजेच मला काय मिळेल बघा ते 2चा पॉवर 4 into 2चा पॉवर 4 डिनॉमिनेटरमध्ये आहे ते. आता बघा हा 2चा पॉवर 4 तर कॉमन गेला म्हणजे इथं काय राहिला 2चा पॉवर 4. समोर आहे 6 तर त्या 6ला बघा आपण असं लिहिलं तर चालेल का. 6ला काय लिहू 2 into 3 आणि हा पॉवर 4 ॲज इट इज म्हणजेच हे मला मिळेल 2चा पॉवर 4 into 3चा पॉवर 4. इथला बघा 2चा पॉवर 4 तर आपण कॉमन घेतला म्हणजे इथं काय राहिला 3चा पॉवर 4. समोर 8 आहे त्याच्यातून परत 8 म्हणजेच काय 2चा पॉवर 4 into 4चा पॉवर 4. 2चा पॉवर 4 केला म्हणजे इथं काय राहिला 4चा पॉवर 4. असं कुठपर्यंत मिळेल हे असं मिळेल आपल्याला अप टू द इन्फिनिटी. आता या ठिकाणी आपल्याला काय मिळालं बीटा इज इक्वल टू 1/2चा पॉवर 4 म्हणजेच किती तर 16. ओके आणि हे जे काही मिळालं आहे तर हे बघा काय मिळालं. हे काय मिळालं 1/1चा पॉवर 4 1/2चा पॉवर 4 3चा पॉवर हे सगळं व्हॅल्यू काय मिळालं पायचा पॉवर 4/90. म्हणजे या ठिकाणी मी काय म्हणणार तर बीटा इज इक्वल टू 1/16 ॲज इट इज आणि हे व्हॅल्यू मला माहीत आहे पाय 4/90. हे मिळालं मला बीटाचं व्हॅल्यू. बीटाचं व्हॅल्यू मिळालं आहे अल्फाचं व्हॅल्यू मिळालं पाहिजे. जर मी याला म्हटलं इक्वेशन नंबर 1 आणि जर मी याला म्हटलं इक्वेशन नंबर 2 तर बघा इक्वेशन 1 आणि 2चं आपण जर ॲडिशन केलं तर ॲडिशन काय मिळेल या ठिकाणी मिळेल मला अल्फा प्लस बीटा आणि समोरच्या साईडला काय मिळेल तर 1/1चा पॉवर 4 अल्फाच्या जागी 1/1चा पॉवर 4 1/3चा पॉवर 4 1/5चा पॉवर 4 असं कुठपर्यंत तर हे मिळेल मला असं इन्फिनिटीपर्यंत. नंतर प्लस बीटाच्या जागी काय मिळेल तर बीटाच्या जागी 1/2चा पॉवर 4 प्लस 1/4चा पॉवर 4 असं कुठपर्यंत हे मिळेल मला इन्फिनिटीपर्यंत. बघा अल्फा प्लस बीटा ॲज इट इज इक्वल टू या ठिकाणी जर व्यवस्थित बघाल तर बघा 1/1चा पॉवर 4 प्लस 1/2चा पॉवर 4 3चा पॉवर 4 4चा 5चा 6चा 7चा 8चा म्हणजेच आपल्याला कोणती सिरीज मिळाली ही सिरीज मिळाली बघा. त्या ठिकाणी काय असेल तर त्या ठिकाणी आपण डायरेक्ट घेऊयात पायचा पॉवर 4/90. तर या ठिकाणी मला अल्फा काय मिळेल अल्फा मिळेल पायचा पॉवर 4/90 मायनस बीटा म्हणजेच मला मिळालं पायचा पॉवर 4/90 मायनस बीटा किती आहे 1/16 1/16 पायचा पॉवर 4/90. आता बघा या ठिकाणी दोघांचं सबट्रॅक्शन करायचं आहे. बेस सेम नाही ठीक आहे चल करा बेस सेम करा तर बेस किती येईल आपला बेस येईल 16 into 90 ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्यासाठी हा 90 सोडून द्या 90 कारण दोघांकडे पण आहे तर इथे मिळेल मला 16 पायचा पॉवर 4 मायनस या ठिकाणी 1ने मल्टिप्लाय करा पायचा पॉवर 4 म्हणजेच मला मिळालं 15/16 पायचा पॉवर 4/90. हे काय मिळालं मला अल्फाचं व्हॅल्यू. मला काढायचं काय आहे मला काढायचं आहे अल्फा बाय बीटा. तर सांगा अल्फाचं व्हॅल्यू किती आहे अल्फाचं मिळालं मला 15/16 इंटू पाय पॉवर 4/90 डिवाइड बीटाचं किती आहे 1/16 इंटू पाय पॉवर 4/90 म्हणजेच बघा इथं पाय पॉवर 4/90 पाय पॉवर 4/90 कॅन्सल 16 कॅन्सल तर मला मिळालं अल्फा बाय बीटा इज इक्वल टू 15/1 दॅट इज द 15. Therefore option C that is option 3 is the correct answer.